विधानसभा निवडणुकीतही लक्ष्मण हाके यांना शरद पवार आणि अशोक चव्हाण दिसत असल्याचं समोर आलंय। जळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केलंय। लक्ष्मण हाके यांचा लढा हा ओबीसी आरक्षणाचा आहे। भाष्य मात्र मराठा आणि जरांगे यांच्यावरच दिसते। आता तर त्यांनी महायुतीचा थेट प्रचार सुरू केलाय। या पाठीमागे बोलवता धनी कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यांनी जळगावात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं। कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कुणी, असा प्रश्न करत महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका। मराठा समाजाला कुणबी मानणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, हीच भूमिका आपण घेत आलो। पण याला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी फसवलंय। 288 विधानसभा मतदारसंघ सोडून जरांगे फक्त येवला मतदारसंघात गेला। या माणसाला ओबीसीने आता ओळखले आहे। उत्तमराव जानकर यांना तिकीट दिलं, ओबीसी वेडा वाटतो का, असा सवाल त्यांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला केलाय। आमचा रिझल्ट आम्ही जनता ठरवेल। वंचितनं प्रतिनिधी किमान निवडणूक लढायची संधी आमच्या पोरांना दिली ना। आमदार खासदार तुम्ही व्हायचं। हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना, तुमचा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण हे या निवडणुकीतून तुम्हाला दिसणार आहे। तुम्ही जर आता ह्या पवारांना चव्हाणांना जर परत निवडून दिलं, हे यांचं नावं घेतोय कारण हे 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री पदावर राहिलेली माणसं आहेत। पण या माणसांनी जरांगेंना सपोर्ट केला। हाताच्या बोटावर मोजणारे डिक्लेअर करावेत ना त्यांनी। हे उत्तमराव जानकरांसारख्या माणसाला दिले ना तिकीट शरद पवारांनी। ओबीसी येडा वाटतो का त्यांना? होतील पण उत्तमराव आमदार, पण चळवळ मोडीत निघालेली असेल, भामट्या लोकांच्या हातात सत्ता गेलेली असेल आणि 2024ला महाराष्ट्रामध्ये जर हे भामटे निवडून आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल।